नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये महा ऑनलाइन या पोर्टलमधून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रिन्यूअल कशा प्रकारे करायचंय याची आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत, तसेच ते तुम्हाला नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे किती दिवसात भेटणार आहे याची पण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला मित्रांनो, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रिन्यूअल करण्यासाठी कशा प्रकारे ऑनलाइन अप्लाय करावं लागेल याची प्रोसेस समजून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आपले सरकार या पोर्टलवरती येऊन तुम्हाला तुमचा जे पोर्टल असेल ते लॉग इन करून घ्यायचंय, VLE लॉग इन करून घ्यायचंय। म्हणजे आपण महा ऑनलाइन या पोर्टलमधून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटला रिन्यूअल कशा प्रकारे करायचंय हे प्रोसेस बघणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला VLE लॉग इन करून घ्यायचं। सर्वप्रथम VLE लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी युजर नेम आणि लॉग इन वरती क्लिक करायचंय। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च बार मध्ये तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्च करून घ्यायचंय। या ठिकाणी नॉन क्रिमिलियर तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय। जसं तुम्ही नॉन या ठिकाणी टाकाल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे या ठिकाणी ऑप्शन दिसले जातील, यामध्ये रिन्यूअल सर्टिफिकेटचा जे नॉन रिन्यूअल विदाउट रिन्यूअल आहे ते नवीन वाल्यांसाठी आहे। तर आपण ऑलरेडी केलेला आहे आणि ते एक्सपायर झालं आहे, त्याला रिन्यूअल करण्यासाठी रिन्यूअल हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट सगळे बघून घ्यायचे आहेत आणि कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे इंग्रजीमध्ये येणार, तर या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश वरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि कंटिन्यू या पर्यायावरती तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे, म्हणजेच क्लिक करायची आहे। जसं आपण कंटिन्यू कराल, या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे फॉर्म असेल, फॉर्म ओपन होईल। ते तुम्हाला संपूर्ण फॉर्म जे फिलअप करावे लागणार आहेत। त्या अगोदर तुमचे जे डॉक्युमेंट असतील, डॉक्युमेंट तुम्हाला विदिन 500 KB प्रत्येक डॉक्युमेंट अलग अलग तुम्हाला जे स्कॅन करून ठेवायचे आहेत। यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना ऍप्लिकेंट डिटेल्स मध्ये म्हणजे जो कोणी अर्जदार आहे, अर्जदाराचा पूर्ण या ठिकाणी माहिती भरून घ्यायची। अर्जदार आणि त्या अर्जदाराचे वडील यांची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथं ऍप्लिकेंट डिटेल्स मध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव म्हणजेच इथं श्री, श्रीमती जे काही असतील आणि त्यानंतर त्यांचे इंग्लिश मध्ये या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे। ते एक्झॅक्ट मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जातील। जर होत नसतील तर रिफ्रेश करा, डबल लॉग इन करा, होऊन जातील। त्यानंतर या ठिकाणी फादर नेम इंग्लिश मध्ये टाकायचं आहे, ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जातील। त्यानंतर ऍप्लिकेंटचं डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे। या ठिकाणी ऍप्लिकेंटचं डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला एज टाकण्याची आवश्यकता राहणार नाहीये। जर तुम्ही डेट ऑफ बर्थ नाही टाकणार तर तुम्हाला कंपल्सरी एज जे आहे तुम्हाला टाकावे लागणार आहे मॅन्युअली। या ठिकाणी मी डेट ऑफ बर्थ टाकून घेतो। या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला एज टाकण्याची आवश्यकता राहणार नाही, म्हणजे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन जाईल। त्यानंतर जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुमचा जे मोबाईल नंबर असेल, मोबाईल नंबर या ठिकाणी म्हणजे ज्यांचं जे कस्टमर असणार आहेत त्यांचं या ठिकाणी ज्यांचं तुम्ही काढणार आहात त्यांचं मोबाईल नंबर टाकून घ्यायचंय। त्यानंतर ऍप्लिकेंट ऍड्रेस मध्ये जे कोणी अर्जदार आहेत त्यांचे या ठिकाणी पूर्ण ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय। यामध्ये डिस्ट्रिक्ट, विलेज, तालुका, पिनकोड आणि करंट ऑक्युपेशन म्हणजे तुमचं काम काय आहे, स्टुडंट आहात का कामगार आहात, हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। या ठिकाणी मी स्टुडंट सिलेक्ट करतो किंवा तुमचं जे असतील ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्ही वर्कर पण सिलेक्ट करू शकता किंवा फार्मर जे असतील, वडील असतील अर्जदार, तर या ठिकाणी तुम्ही ते सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला रिलेशन विथ ऍप्लिकंट म्हणजे तुम्ही कोणासाठी तुम्ही अप्लाय करत आहात। जर सेल्फ साठी करत आहात, स्वतःसाठी करत आहात तर या ठिकाणी सेल्फ करायची आहे, किंवा मुलांसाठी करायची आहे तर या ठिकाणी सन करायची आहे। तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स जे आहेत कंपल्सरी भरावे लागणार आहेत। या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या भावांसाठी किंवा मुलांसाठी जर अप्लाय करत असतील तर या ठिकाणी बेनिफिशरी डिटेल्स मध्ये त्यांचे या ठिकाणी नाव, या ठिकाणी त्यांचं जेंडर, मोबाईल नंबर या ठिकाणी पूर्ण तुम्हाला भरून घ्यायचंय। जर तुम्ही स्वतःसाठी करत असतील म्हणजे स्वतःसाठी तुम्ही जर नॉन क्रिमिलियर जे आहे रिन्यूअल साठी तुम्ही अप्लाय करत असतील, म्हणजेच ऍप्लिकंट जे आहेत ते स्वतःसाठी करत असतील तर सेल्फ करायची आहे, तुम्हाला काही टाकण्याची आवश्यकता पडणार नाही। त्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी जे असणार आहे, तुमची जे कास्ट असणार आहे ते कोणत्या याच्यामध्ये आणि ड्युरेशन किती म्हणजे व्हॅलिडिटी 3 वर्षाची हवी आहे का 1 वर्षाची, हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे। 3 वर्षाची 3 इयर्स सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी नो वरती राहू द्यायचंय तुम्हाला।
त्यानंतर जे प्रिव्हियस इयर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे म्हणजे गेल्या वर्षीचा म्हणजे एक्सपायर झालेला जे नॉन क्रिमिलियरचा सर्टिफिकेट आहे, तुम्हाला या ठिकाणी त्या सर्टिफिकेटचा नंबर आणि कधी इश्यू झालाय ते या ठिकाणी आणि कधीपर्यंत इश्यू होतं म्हणजेच एक्सपायरी डेट कधी होती ते संपूर्ण डेट तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे। या ठिकाणी व्हॅलिड टिल डेट म्हणजे इथपर्यंत तुमची व्हॅलिड होती हे संपूर्ण तुम्हाला तिन्ही कॉलम भरून घ्यायचे आहेत, कारण रिन्युअल साठी भरत असाल तर या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे। जर नवीन साठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला हे लागणार नाहीये, आपण रिन्युअल फॉर्म निवडलाय। या ठिकाणी बेनिफिशियरी फादर्स डिटेल्स किंवा हस्बंड डिटेल जे असणार आहेत म्हणजेच फादर डिटेल या ठिकाणी तुम्हाला त्यांचे या ठिकाणी टाकण्याची काय आवश्यकता नाही, कारण वरील जे असतील तेच या ठिकाणी कम्प्लिटली तुम्हाला दाखवले जातील। यामध्ये तुम्ही जसं इंग्लिश मध्ये नाव टाकाल ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जाईल। त्यानंतर इन्कम डिटेल्स मध्ये ऍप्लिकंट जे असतील त्यांचे फादरचे किंवा त्यांच्या हस्बंडचे जे इन्कम असतील इन्कम प्रूफ तुम्हाला 3 वर्षाचा जोडावे लागणार आहे। तर 3 वर्षाचे इन्कम कंपल्सरी आहे नॉन क्रिमिलियर साठी। तर या ठिकाणी 3 वर्षाचे इन्कम 2020-21, 2021-22 आणि 2022-23 हा इन्कम जे तुम्हाला इथं कंपल्सरी 3 वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट जे सर्वप्रथम काढून घ्यायचे, त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिलियर साठी जे अप्लाय करू शकता। यामध्ये इन्कम टाकल्यानंतर संपूर्ण तिन्ही कॉलम मध्ये इन्कम टाकल्यानंतर या ठिकाणी जे ऑप्शनल आहेत ऑप्शनल तुम्ही सोडू शकता, काही आवश्यकता नाहीये भरण्याची। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे, जर असतील तर या ठिकाणी फादरचे इन्कम किंवा मदरचे इन्कम किंवा कोणी इतर नातेवाईक आपले म्हणजे घरातील कोणी व्यक्ती कमवत असतील तर या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता, किंवा अन्यथा या ठिकाणी ऑप्शनल असल्यामुळे तुम्ही याला सोडलं तरी चालतंय। त्यानंतर खाली जायचंय आणि हे सगळं काही ऑप्शनल असल्यामुळे ज्या ठिकाणी रेड स्टार असेल ते कंपल्सरी तुम्हाला भरावे लागणार आहेत। यामध्ये अदर फॅमिली डिटेल्स असतील तर तुम्ही भरू शकता किंवा याला सोडू शकता। त्यानंतर लास्ट जे आहे अदर डिटेल्स मध्ये रिझन मध्ये कोणत्या कामासाठी लागणार आहे म्हणजेच नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे ते कोणत्या कामासाठी लागणार आहे का एज्युकेशन साठी ते तुम्हाला इथं टाकायचंय। ऍक्सेप्ट करून तुम्हाला प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। हे एवढं केल्यानंतर तुम्हाला जे या ठिकाणी तुमचे ऍप्लिकंट डिटेल्स एक बार पुन्हा चेक करून घ्यायचंय म्हणजे ऍप्लिकंट डिटेल्स काय चुकले नसतील का, कारण म्हणजे तुमच्या सर्टिफिकेट वरती जे नाव असेल तुम्ही हे जे नाव टाकलात तेच नाव तुम्हाला त्या सर्टिफिकेट वरती येणार। तर या ठिकाणी ऍप्लिकंट ऍड्रेस असो ऍप्लिकंट डिटेल्स असो आणि बेनिफिशियरी जे डिटेल्स असतील जर स्वतः असतील तर या ठिकाणी बेनिफिशियरी डिटेल्स ऍप्लिकंटचेच येतील, जर स्वतः नसतील तर मुलांचे किंवा भावांचे जे तुम्ही डिटेल्स टाकाल ते सर्टिफिकेट वरती येणार। या ठिकाणी तुम्हाला लक्षपूर्वक जे तुमचं फॉर्म संपूर्ण बघून घ्यायचंय आणि कास्ट आणि तुम्हाला किती वर्षाचं नॉन क्रिमिलियर हवंय या ठिकाणी तुम्हाला सगळं काही तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचंय। या ठिकाणी तुम्हाला सगळं काही चेक केल्यानंतर हे कॉलम तुम्हाला कंपल्सरी भरावं लागणार, कारण हे भरल्यानंतर तुम्हाला जल्दी तुमचं जे सर्टिफिकेट आहे इश्यू होईल चान्सेस जास्त असतात। यामध्ये बेनिफिशियरी फादर डिटेल्स मध्ये तुम्हाला जे तुम्ही ऍप्लिकंट डिटेल्स मध्ये भरलात तेच ऑटोमॅटिकली इथे येऊन जातील। त्यानंतर हे सगळे डिटेल्स चेक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे, यामध्ये इन्कम डिटेल्स मध्ये पुन्हा एकदा चेक करून घेऊया। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचे आणि यामध्ये काही आपण फिलअप केलेला नाहीये ऑप्शनल असल्यामुळे, त्यामुळे अदर फॅमिली डिटेल्स पण काही नाहीये। त्यानंतर तुम्हाला हे सगळे डिटेल्स चेक केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण प्रोसीड या बटनावरती क्लिक कराल तुमचे जे फॉर्म असतील ते तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडच्या ठिकाणी तुम्हाला नेतील। या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड जे आहे तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायची। तर या ठिकाणी क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला जे एक एक करून तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत। यामध्ये डॉक्युमेंट जे असणार आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे, ऍप्लिकंटचा आधार कार्ड, त्यांची फोटो आणि टीसी, निर्गम, त्यासोबतच 3 वर्षाचा उत्पन्न प्रमाणपत्र आणि गेल्या वर्षीचं जर नॉन क्रिमिलियर असेल तर या ठिकाणी अपलोड करू शकता, अन्यथा काही आवश्यकता राहणार नाहीये। हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे। त्यासोबतच तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म पण तुम्हाला अपलोड करून घ्यायचे। त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे।
असं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्यांची फोटो घ्यायची, म्हणजेच लाईव्ह फोटो घ्यायचे. लाईव्ह फोटो तुम्ही कॅमेऱ्यानं पण काढून तुम्ही जे त्याची साईज तुम्हाला चेंज करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. किंवा जर तुमच्या पीसीला जर कॅमेरा कनेक्टेड असेल तर त्यांना अशा प्रकारे तुम्ही जे ते अपलोड करू शकता लाईव्ह कॅप्चर करून सुद्धा. यामध्ये तुम्ही पुढे किंवा प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून द्यायचंय. तर मी या ठिकाणी CSC डिजिट सेवा या ठिकाणी यूज करतो. या ठिकाणी मी ते कनेक्ट केलाय आणि या ठिकाणी प्रोसीड करून तुम्हाला जे 57.20 रुपये म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचे. या ठिकाणी नो बॅलन्स, या ठिकाणी मी बॅलन्स ऍड करून घेतो. सर्वप्रथम या ठिकाणी बॅलन्स जे आहे ऍड केल्यानंतर कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला पेमेंट मध्ये तुमचा जे पासवर्ड असेल CSC चा ते पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय आणि व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा जे वॉलेट पिन असेल वॉलेट पिन तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय आणि पे या बटनावरती तुम्हाला क्लिक करून तुमचा जे अमाऊंट असतील ते अमाऊंट तुम्हाला पेमेंट करायचे. पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारे तुमची रिसिप्ट जनरेट होईल. यामध्ये तुमचा सर्टिफिकेट, ऍप्लिकेंट डिटेल्स, बेनिफिशरी डिटेल्स जर स्वतः असतील तर सेल्फ येतील किंवा यामध्ये कॅटेगरी तुमची कोणती आहे, अशा प्रकारे तुमचा कास्ट कोणता आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कामासाठी लागणारे जे काही तुम्ही डेटा भरलात तेच डेटा तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दाखवेल. याचा प्रिंटआउट काढून तुम्ही कस्टमरला किंवा ज्यांचं तुम्ही बनवलात त्यांना जे आहेत हे तुम्ही प्रिंटआउट देऊ शकता. विदिन तुम्हाला 8 दिवसाच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत तुम्हाला जे हे सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिला जाईल. जे की तुम्ही सगळे जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही योग्य रीतीने भरला असाल तर या ठिकाणी तुमचा जे सर्टिफिकेट आहे ते रिजेक्शन मध्ये येणार नाही. जर रिजेक्शन मध्ये आलास तर या ठिकाणी तुम्ही रिजेक्शन साठी जे डॉक्युमेंट मागवले गेलेत ते डॉक्युमेंट अपलोड करून पुन्हा तुम्ही सबमिट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही नॉन क्रिमिलियर साठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. जसे की मी या ठिकाणी ई डिस्ट्रिक्ट स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्याचा स्टेटस बघायचंय. ई डिस्ट्रिक्ट या स्टेटस वरती क्लिक करून त्याचा स्टेटस बघून सहजरित्या तुम्ही तिथून सर्टिफिकेट पण डाउनलोड करू शकता आणि त्याचे स्टेटस पण सहज चेक करू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.